आज मकर संक्रांती असल्यामुळे पूनम वहिनीच्या घरी गेले होते त्यांची हेअरस्टाईल पाडण्यासाठी. तर राजवीर मध्ये मध्ये येत होता, म्हणत होता मला पण व्हिडिओ मध्ये घे ना माझ्या तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. घरी आल्यानंतर देवपूजा केली आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही मकर संक्रांतीचा व्हिडिओ करायला घेतला. माझं लग्न कधी करतात की म्हणजे मी पण दरवर्षी मकर संक्रांतीला असं व्यवसायाला जाईल. आणि हळदी कुंकू लावत असताना काना म्हणते की मला पण कुंकू लाव. तिळगुळ दे ना ग. कानाच्या हातामध्ये तिळगुळ दिला आणि त्याला सांगितलं की तिळगुळ खा आणि माझ्याशी गोड गोड बोल. आणि माऊला जास्त पलिशान करायचे नसते असं सांगितलं आणि खा खा म्हणलं. तर चले तुम्हाला शिकवलीस का अशा काही त्याचे रिएक्शन होते. आणि आम्ही संध्याकाळी गेलो गच्चीवरती पतंग उडवण्यासाठी. तर माझ्याकडनं पतंगच उडत होता, डायरेक्ट माझ्या डोक्यामध्ये येऊन बसत होता. शेवटी कंटाळून म्हटलं की मला नाही उडवायचा पतंग. आणि आम्हाला आकाशामध्ये असा पतंग कट झालेला दिसला आणि बहुतेक त्याचा दोरा पण असा आमच्याच गच्चीच्या समोरूनच गेला असावा आणि त्याच्यामुळे हे लहान लेकर असं बघत होते त्याच्याकडे. मकर संक्रांती निमित्त तुम्ही पण पतंग उडवलं का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि मच्छराची अशी टीम दिसली होती जे संध्याकाळी आम्हाला सावायला येणार होती. आणि संध्याकाळी परभणीहून फॅन आले होते मला भेटण्यासाठी. मी पण बकुला माऊची व्हिडिओ बघते, तुम्ही पण बघता का नाही?